झी मराठी, चर्चाही होणारच. अब्दुल्लाट पोटनिवडणूकमध्ये शानाबाई कोळी बाजी मारणार. अब्दुल्लाट वार्ताहर. शिरोळ तालुक्यातील अब्दुल्लाट येथील प्रभाग क्रमांक 5 मध्ये पोटनिवडणूक लागली असून यामध्ये शाहू विकास आघाडीचे उमेदवार शानाबाई अण्णाप्पा कोळी यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे. प्रभाग क्रमांक 5 मध्ये शमारोहण ठिकाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त असलेल्या पदावर पोटनिवडणूक लागली आहे. यामध्ये या गावच्या माजी सरपंच श्रीमती शानाबाई अण्णाप्पा कोळी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. कपाट चिन्हावर त्या निवडणूक लढवत आहेत. या प्रभागात निवडणूक मोठ्या कमालीची चुरस निर्माण झाली आहे. यामध्ये शानाबाई कोळी बाजी मारणार असं आता मतदारांनी ठरवलंय. दिग्गज नेत्यांचं पण या प्रभागात लागलेत. अरुण पाटील, संजय कोळी, संदीप बोदगे, शामराव कोळी, ऋषभ कोळी, संजय परीटसर, पंचायत समितीचे सभापती मिलिंद कुरणे, पंचायत समितीचे माजी उपसभापती विद्याधर कुलकर्णी, भगवान सलगर, माजी सरपंच संजय पाटील, महेश दावणे, कल्लाप्पा भोसले, प्रशांत आवळे, दिनकर आवळे, सतीश पाटील, अंकुश पाटील, जयश्री आवळे प्रचारात प्रचंड परिश्रम घेतलेत. कपाट या चिन्हासमोरील बटन दाबून शानाबाई कोळी यांना पुन्हा एकदा ग्रामपंचायतीवरून निवडून देण्याचा चंग बांधलाय. यावेळी या निवडणुकीच्या विजयाचं लक्ष संपूर्ण गावाचं लागलेलं आहे. सुज्ञ मतदारांनी शाहू विकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्यावं असं आवाहन करण्यात येतं. या प्रभाग क्रमांक 5 मध्ये प्रचार फेरी निघाली असता माननीय विद्याधर कुलकर्णी, पंचायत समिती सभापती मिलिंद कुरणे, माजी ग्रामपंचायत सदस्य जयश्री आवळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शानाबाई कोळी यांना निवडून द्यावं असं आवाहन मतदारांना केलंय. सी मराठीसाठी अब्दुल्लाट इथून अख्तर मकानदार. या निवडणुकीसाठी आमच्या शाहू ग्राम विकास आघाडीच्या वतीनं आमच्या आदरणीय माजी सरपंच शानाबाई कोळी यांना आम्ही उभं केलेलं आहे. आणि आज प्रचार सांगता होत असताना या प्रचार फेरीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले या वार्डामधले सगळेच मतदार बंधू आणि भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. निश्चितपणानं आमच्या उमेदवार आदरणीय शानाबाई कोळी माजी सरपंच ज्यांना ग्रामपंचायतीमधला अनुभव आहे आणि अशा अनुभवी माणसाला आम्ही या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. निश्चितपणानं शानाबाई कोळी या निवडणुकीमध्ये प्रचंड मतानं विजयी होतील याबाबत आम्हाला कुठलीही शंका राहिलेली नाही. अब्दुल्लाट पंच ह्या पोटनिवडणुकीमध्ये आमच्या मार्गदर्शिका माजी सरपंच शानाबाई काकू कोळी यांची उमेदवारी या ठिकाणी छत्रपती राजर्षी शाहू विकास आघाडीतून निवडून आलेली आहे. निश्चितपणानं या निवडणुकीमध्ये शानाबाई कोळींचा विजय आजच्या सर्व मतदारांच्या प्रतिसादामध्ये दिसून येतोय. त्यामुळे शानाबाई कोळींचा विजय हा झालेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या पाठीमागे असणारा अनुभव, कामाचा अनुभव या माध्यमातून गावचा विकास आणि प्रभागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. मी निश्चितपणानं या ठिकाणी ग्वाही देतो की काकूंच्या माध्यमातून ह्या प्रभागाचा विकास चांगल्या पद्धतीने होईल आणि त्या सर्वांना सोबत घेऊन जातील अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. सर्व उपस्थित मान्यवर इथं जमलेल्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनीनं या निवडणुकीवेळी आता आमच्या शानाकाकू माजी सरपंच त्यांना कामाचा बी अनुभव आहे. विकास, गावचा विकाससुद्धा आम्ही सुद्धा त्यावेळी सदस्य असताना विकास भरपूर प्रमाणात त्यांनी विकास केलेला आहे. आता इथून पुढे त्यांनी विकास करतील आणि यांना सगळ्यांनी मिळून तुम्ही प्रचंड अशा मताने यांना सहकार्य केला असा, त्यांनी पाठिंबा दिला असा, त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. प्रत्येकाने असं शानाकाकूंनी प्रत्येक ठिकाणी विकास केलेला आहे. सगळ्यांनी मिळून त्यांचं कपाट हे चिन्ह शिक्का मारून प्रचंड अशा मताने त्यांना विजयी करावं एवढं बोलून माझं 2 शब्द सांगतो.